नमस्कार. IDBI बँकेकडून एक जबरदस्त संधी आलेली आहे. हो, एक मोठी भरती जाहीर झाली आहे आणि आज आपण त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहोत. आणि ही संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरून लगेच लक्षात येईल. तब्बल 1300. हो, अगदी बरोबर. एकूण 1300 जागांसाठी ही भरती होणार आहे. तर मग चला, या मोठ्या भरतीमध्ये नक्की काय काय आहे, कोणते डिटेल्स महत्वाचे आहेत, हे सगळं आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही नोकरी कुठल्या एका शहरापुरती मर्यादित नाहीये. नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत. म्हणजे देशात कुठूनही यासाठी अर्ज करता येऊ शकतो. ही एक देशव्यापी संधी आहे. ठीक आहे, मग आता हे बघूया की नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे. तर IDBI बँकेने प्रामुख्याने 2 प्रकारच्या पदांसाठी जागा काढल्या आहेत. तर बघा, पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए. यासाठी आहेत 200 जागा. आणि दुसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ज्याला जॅम ग्रेड ओ असंही म्हणतात. आणि यासाठी आहेत तब्बल 1100 जागा. हो, 1100. म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी किती मोठी संधी आहे हे वेगळं सांगायला नको. ओके, पदं कोणती आहेत हे तर कळलं. आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, म्हणजे पात्रता काय आहे आणि अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागेल याकडे. शैक्षणिक पात्रतेची अट तर एकदम सरळ आणि सोपी आहे. यासाठी फक्त कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं आवश्यक आहे. म्हणजे पदवी कुठल्याही फील्डमधली असली तरी चालणार आहे. हो, हेच परत एकदा अधोरेखित करायचं आहे की अट फक्त पदवीची आहे. मग ती आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातील असो, काही फरक पडत नाही. यामुळे कितीतरी जणांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. तर बघा, जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीसाठी शुल्क आहे 1050 रुपये. आणि SC, ST व दिव्यांग उमेदवारांसाठी मात्र हे शुल्क खूप कमी, म्हणजे फक्त 250 रुपये ठेवण्यात आलं आहे. बरं, पात्रता आणि फी तर समजली, पण अर्ज कधी आणि कसा करायचा? चला, आता अर्ज प्रक्रिया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारखांवर एक नजर टाकूया. ह्या तारखा अजिबात विसरू नका. हे बघा, अर्ज करण्याची विंडो 8 मार्च 2026 ला उघडेल आणि 9 मार्च 2026 ला बंद होईल. म्हणजे काय, तर अर्ज करायला फक्त काही दिवसांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अजिबात दिरंगाई करून चालणार नाही. वेळेच्या आत अर्ज करणं खूप गरजेचं आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. सगळं ऑनलाईन करायचं आहे. पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1, अर्ज भरण्याआधी अधिकृत जाहिरात नीट, अगदी काळजीपूर्वक वाचा. आणि दुसरं, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. शक्य तितक्या लवकर अर्ज भरून टाका. चला, तर मग एकदा पटकन सगळे महत्वाचे मुद्दे आठवून घेऊया. एकूण जागा आहेत 1300. पदं आहेत 2, असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. पात्रता फक्त कुठल्याही शाखेतील पदवी. आणि सगळ्यात महत्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026. ही तारीख लक्षात ठेवा. तर आता सगळी माहिती समोर आहे. पदं कोणती आहेत, पात्रता काय आहे, तारखा कुठल्या, सगळं काही स्पष्ट झालंय. आता एकच प्रश्न उरतो, ही संधी नक्की आपल्यासाठी आहे का, याचा विचार करूनच इच्छुक उमेदवारांनी आपापला निर्णय घ्यावा.